कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पात्राच्या बाहेर गेलेली आहे। पंचगंगेची पाणी पातळी आज 31 फुटांवर पोहोचली आहे। कोल्हापूरमधील 30 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत आणि राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी। पाहूया। कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रामध्ये चाललेल्या पावसामुळे राधानगरी धरण हे आता 97% भरलं आहे। त्याचबरोबर स्वयंचलित दरवाजे कधी उघडतात याकडे डोळे लावून बसले कोल्हापूरकर आहेत, कारण भोगावती नदीतून ह्या पाण्याचा विसर्ग होणार आहे। त्यामुळे प्रशासनानं सतर्कतेचा इशारा सर्वांना दिलाय। कोल्हापूर राधानगरी धरण 97% भरल्यामुळे कोल्हापूर शहरातून वाहणारी पंचगंगा नदी ही तिसऱ्यांदा पात्राबाहेर आली आहे। जर संध्याकाळपर्यंत राधानगरी धरण पूर्ण भरलं तर स्वयंचलित दरवाजे उघडतील आणि स्वयंचलित दरवाजे उघडले तर प्रशासनाची थोडी धावपळ होईल। त्यामुळे प्रशासनाने आधीच सतर्क राहिलं आहे। नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। गेल्या काही दिवसापासून दिसणारी उघड्यावरची मंदिरं आता पुन्हा एकदा पाण्याखाली दिलेत। प्रशासनानं नदीकाठच्या लोकांना सतर्क राहून त्याची व्यवस्था करण्याची सुरुवात केली आहे, कारण तिसऱ्यांदा नदीपात्रातून पाणी बाहेर आलेलं आहे। त्यामुळे पंचगंगा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिलाय। कोल्हापूर शहरातील वाहणारी पंचगंगा नदी या बाजूला असणाऱ्या लोकांची नागरिकांची काळजी घेण्यासाठी प्रशासन सज्ज आहे। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।